काँग्रेस आणि शिवसेना पक्ष निवडणुकीत एकमेकांविरोधात लढले होते, मात्र सत्तेसाठी हे दोघेही आता जवळ आले। औरंगाबादेत पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी निवडणुका होत्या। या निवडणुकांमध्ये काँग्रेसला शिवसेनेनं थेट मदत केली आणि उपाध्यक्ष पदही मिळवलं, तर काँग्रेसने शिवसेनेच्या बळावर आपला सभापतीही निवडून आणला। या सगळ्यामध्ये 8 जागा मिळवलेला भाजप पक्ष मात्र सत्तेपासून दूर राहिला। शिवसेनेच्या खेळीनं भाजपही अचंबित झालाय। स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे आदेश असल्यानं निर्णय घेतला असल्याचं शिवसेना नेत्यांचं म्हणणं आहे। जिल्हा परिषदेतही असंच चित्र असणार का असं विचारल्यावर शिवसेना नेत्यांनी दिलेलं उत्तर समर्पकच म्हणावं लागेल। जे काही यश मिळालं ते स्वबळावर मिळालेलं आहे आणि माननीय उद्धवजी ठाकरे यांनी सांगितलेलं आहे की निखाऱ्यावर चालण्याचा मार्ग निवडलेला तो आम्ही निवडलेला आहे आणि त्यामुळे इथे शिवसेना आणि काँग्रेस एकत्र येऊन ही पंचायत समिती आम्ही ताब्यात घेतली। स्थानिक पातळीवरचा आमचा विषय आहे, निश्चित स्थानिक पातळीवर योग्य निर्णय आम्ही घेऊन जिल्हा परिषदी आमच्या ताब्यात 100% घेऊ। काँग्रेस मात्र या निर्णयानं आनंदित आहे। सत्ता येण्याची कुठलीही चिन्ह नसताना औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसला शिवसेनेच्या साथीनं यश मिळालंय। विकासासाठी काँग्रेस शिवसेना एकत्र आल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। इतर पक्षासोबत जाण्यापेक्षा शिवसेनेसोबत जाणं आम्हाला योग्य वाटलं। शिवसेनेने आमच्या सोबत आम्हाला घेतलं आणि सभापती काँग्रेसचा आणि उपसभापती शिवसेनेचा केला। हे याच्याकरता केलं की औरंगाबाद तालुक्यातल्या लोकांची कामं ही सुयोग्य पद्धतीने गोरगरीब जनतेची कामं व्हावी आणि दोघांनी एकत्र येऊन ती कामं करावी यासाठी आम्ही। पंचायत समितीच्या निमित्तानं काँग्रेस शिवसेना पक्ष एकत्र आलेत। आता याच पद्धतीनं जिल्हा परिषदेतही हे दोन्ही पक्ष एकत्र आल्यास सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपलाही सत्तेपासून दूर ठेवणं शक्य होणार आहे। त्यामुळे दुश्मन का दुश्मन दोस्त होता है या उक्तीप्रमाणे या दोन्ही पक्षांची आता ही आगळी वेगळी आघाडी निर्माण झाली आहे। आता या सगळ्यांना भाजप कसं सामोरं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। विशाल करुळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।